नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीला सुटली नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही, असा एकमुखी ठराव तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला असल्याची माहिती आहे. यावर आम्ही पदाचे राजीनामे देऊ असा इशाराही देण्यात आल्याची माहिती आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्या जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेचे शिवसैनिक आक्रमक पवित्रा घेत आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठका घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला. तसेच आम्ही राजीनामे देऊ, आताच आम्ही मीडियात याबाबत बोलणार नाही, पण हा निरोप मातोश्रीवर जायला हवा अशी भूमिकाही शिवसैनिकांनी घेतल्याचं बोलले जात आहे. पिंपरी आणि भोसरीमध्ये विधानसभेत हा रोष समोर आला. तर पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरुवात केली. तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आहे, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे. पिंपरी विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असा ठरावही करत भाजपाने थेट आमदार बनसोडे यांच्यावर विरोध दर्शवला आहे. तर लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही तर आम्हाला कमळाचाच उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका यांनी घेतली आहे. तर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित कोरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोध सूर लावण्याचं दिसत आहे. तर लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माहितीचा प्रचार केला नाही, मग आम्ही घड्याळाचा प्रचार का करायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजवळ गेली पाहिजे अशी देखील माहिती आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.